मुंबईतील 4 हॉटेल्सचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। अस्वच्छता, कीटकांचा वावर, त्याचबरोबर आरोग्य नियमांच्या उल्लंघनामुळे एफडीएनं ही मोठी कारवाई केली आहे। दादरमधील इट निनो, अंधेरीतील जयमा काली ढाबा, सांताक्रूजमधील हाऊस ऑफ महाराष्ट्र आणि कुर्ल्यामधील साऊथ इंडियन डोसा कॉर्नर या हॉटेल्सचा यामध्ये समावेश आहे। हॉटेलमध्ये घाण, झुरळं, घरमाशा, त्याचबरोबर गंजलेली भांडी आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये एफडीएचं धाडसत्र सुरू असून अस्वच्छ आस्थापनांना एफडीए दणका देत आहे। तर मुंबईतील एकूण 4 हॉटेल्सवरती एफडीए कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। नियमांचं उल्लंघन, त्याचबरोबर अस्वच्छता, घाण, झुरळ, घरमाशा आढळून आल्यामुळे एफडीए कडून ही कारवाई करण्यात आली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, आपण पाहिलेलं होतं गेल्या आठवड्यात देखील एफडीए कडून अशाच पद्धतीनं धाडसत्र सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज मुंबईतल्या 4 हॉटेल्सवरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कोणकोणती ही हॉटेल्स आहेत, काय अपडेट्स आहेत? आपण जर पाहिलं तर एफडीएची धडक मोहीम जी आहे ती कारवाईची सुरूच आहे आणि त्याच्यात आता पुन्हा एकदा 4 जे त्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यातलं दादर येथील इट निनो बर्गर जॉईंट होतं, त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। त्याच्यानंतर जयमा काली ढाबा आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। एजे हॉस्पिटॅलिटीवर कारवाई करण्यात आलेली आहे। साऊथ इंडियन डोसा कॉर्नर याच्यावर सुद्धा कारवाई जी आहे ती करण्यात आलेली। विशेष म्हणजे शुक्रवारी जे ते न्यायालयाकडून एफडीएला जे ते खडचवण्यात आलं होतं की तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करतात का, अशी टीका जी आहे ती न्यायालयाने केली होती। त्याच्यानंतर तरीही एफडीएच्या कारवाईचा बडगा जो सुरूच आहे, कारवाईची मोहीम जी ती सुरू असलेली पाहायला मिळते। मागच्या 15 दिवसातलं जर आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर प्रत्येक ठिकाणाचे जे जे नमुने आहेत किंवा ज्या पद्धतीने झुरळ आढळतात, घाण आढळते, अस्वच्छता आढळते, त्या पद्धतीने जे ती कारवाई सुरूच असलेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळा नोटीस मारल्या जातात, त्याच्यानंतर नोटीस देऊनही जर स्वच्छता आणि ज्या गोष्टी सांगितल्या नियमावलीत बसणाऱ्या त्या नाही केल्या तर थेट परवाने रद्द करण्याची मोहीम जी ती एफडीए कडून सुरू आहे। त्यामुळे एफडीएचं प्रशासन मागच्या 15 ते 20 दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्याच्यात न्यायालयात एक याचिका दाखल झालेली आहे। न्यायालयाकडून खडचवण्यात आलेलं आहे की तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा जे ते 4 जे ते हॉटेल्सवर पुन्हा एकदा एफडीएची कारवाई जी ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता नेमकं एफडीएची भूमिका काय असणार आहे आणि पुढची मोहीम एफडीएची नेमकी कशी असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत ज्या ज्या हॉटेल्सवर असतील किंवा क्लब्सवर असतील कारवाई झालेले त्यांचे परवाने असतील किंवा सस्पेंड केलेले काही वेळ कालावधीसाठी सस्पेंड केलेले परवाने असतील ते नव्याने कसे सुरू होतील आणि हे एफडीएची बडगा असा सुरू राहील का, एफडीएची मोहीम अशीच सुरू राहील का? कारण की आता न्यायालय एकीकडे एक बाजू मांडते, दुसरीकडे एफडीएची कारवाई तर पाहायला मिळते। आकांक्षा, अगदी धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।